वाटतं एकनाथ शिंदेनं ज्ञान कमी आहे. महिला आरक्षणाचं विधेयक 2023लाच मंजूर झालं आणि त्याला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आता जे रिजेक्ट झालं, मतदारसंघ पुनर्रचनेचं परिसीमेचं विधेयक रिजेक्ट झालंय, तर एवढंच त्यांना हे होतं. तर मग त्यांनी वेगवेगळं आत्ताही म्हणणं आहे की आत्ता या 543-44 मतदारसंघात 33% आरक्षण लागू करावं. चला, आमचे खासदार असतील त्यांचा मतदारसंघ रिझर्व्ह झाला तरी चालेल. त्याच्यामुळं उगाच बोंबा मारण्यात काही अर्थ नाहीये. हे आता भाजपचे आणि भाजपच्या पिलावळी ज्या आहे ना 2-4, त्या अशाच बोंबा मारत महाराष्ट्रात फिरणार आहे. महिला काय गोष्टी करतात. तुमच्याच राज्यात सगळ्यात जास्त महिलावर अन्याय अत्याचार आहे. आणि काय महिला आरक्षणाची गोष्ट, लाडक्या बहिणी कसल्या 71 लाख लाडक्या बहिणी कमी केल्या तुम्ही. आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांची पिलावळ असेल किंवा भाजपची जी पिलावळ असेल, वाटतं यांनी उगाच बॉम्बा मारण्याचं सोडून द्यावं. यावरून बावनकुळे असं म्हणतात की काँग्रेसने महिला आरक्षणाच्या विरोधात खून केलाय.